सांग तुझं नाव काय? माझं नाव ऋषिकेश साहुलकर आहे. मी पुण्याला जॉब करतो. ऍक्च्युली 1 महिन्या आधी काय झालं होतं, मी नॉर्मली चालत होतो, त्यामुळे एक मुलगा माझ्या अंगावर आला, त्यामुळे माझा तोल गेला. साईडला नाली असल्यामुळे माझा ती नाली वाचवायला गेलो मी आणि माझा पाय ट्विस्ट झाला. त्यानंतर मला असं वाटलं की लचक असेल बा, लचक असेल म्हणून मी काही दिवस लक्ष दिलेलं नाही. जेव्हा मी मॉर्निंग वॉकला गेलो, माझा पाय खूप दुखायला लागला. त्यानंतर मला वाटलं की आता डॉक्टरला दाखवायला हवं. मी डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरनी मला सजेस्ट केलं की MRI करा. MRI मध्ये क्लिअरली लिहिलं होतं की ACL लिगामेंट तुमचा तुटलेला आहे. त्यानंतर मग मी डॉक्टरांचं सजेशन घेतलं की तुला लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल. त्यानंतर मी ऑपरेशन केलं. ऑपरेशन झाल्यानंतर माझा पाय टोटली पूर्ण स्टिफ झालेला होता, जाम झालेला होता. ऑपरेशन नंतर मला डॉक्टरनी सजेस्ट केलं होतं की हा पाय तू जर एक्सरसाइज करणार नाही तर हा जवळ येणार नाही, फिजिओथेरपी करणं आवश्यक आहे. फिजिओथेरपी करणं आवश्यक आहे. दुसऱ्या दिवशीपासून तुला एक्सरसाइज करणं कंपल्सरी आहे. तर मी थोडीफार एक्सरसाइज करायला लागलो. त्यानंतर नॉर्मली माझा पाय थोडाफार जवळ यायला लागला, पण मला डॉक्टरनी सजेस्ट केली की तुला फिजिओथेरपी करावंच लागेल. फिजिओथेरपी नाही करशील तर तुझी नॉर्मल लाईफ मध्ये तू फुल पाय चालू शकणार नाही, पूर्ण पाय तुला जाम होऊन जाणार. त्यानंतर मी तुमच्याकडे आलो. तुम्हाला मी माझं दाखवली कंडिशन काय आहे. त्यानंतर मी जेव्हा फिजिओथेरपी केल्यानंतर मला जे चेंजेस जाणवले, म्हणजे माझा पाय आधी 80 डिग्री पण नव्हता येत, 70 डिग्री पण नव्हता येत, पण जेव्हा तुम्ही माझ्याकडून करून घेतली फिजिओथेरपी तर माझा पाय थोडा जवळ यायला लागला, हळूहळू जवळ यायला लागला. त्रास होत होता, पण त्रास सहन करून तुम्ही माझा पाय जवळ आणला. त्या कारणाने आज माझा पाय पूर्ण 90 डिग्री जवळ येतो, पूर्ण 100% जवळ येतो आणि मी मेन म्हणजे वेट घेऊन चालू शकतो. त्यामुळे फिजिओथेरपी केल्यामुळे मला इतका फायदा झाला, त्या गोष्टीचा इतका फायदा झाला की जर मी फिजिओथेरपी नसती केली तर माझा पाय आज म्हणजे मी वॉकरच्या सहाय्याने चाललो असतो. म्हणजे आता पूर्ण फंक्शनिंग मध्ये आलेला आहे, फंक्शनिंग मध्ये वॉकिंग पूर्ण नॉर्मल होत आहे. आधी मांडी घालून बसता येते, मांडी घालून बसता येते, वॉकिंग पण करता येतं. आधी मला पाय पण जवळ घेता नव्हता येत, म्हणजे इच्छाच नव्हती की माझा पाय जवळ येणार की नाही, मला भीती वाटत होती त्या गोष्टीची. पण ही भीती आता फिजिओथेरपी केल्यामुळे सॉल्व्ह झाली. 1 महिना तुम्ही माझ्याकडून जी फिजिओथेरपी करून घेतली त्या कारणाने माझा पाय आज फ्री झालेला आहे आणि आता मी माझ्या हिमतीने चालू शकतो, इतकं मला माहिती. फिजिओथेरपीमुळे आता तू रेग्युलर रुटीन मध्ये आलेला आहे. आता वॉकिंग सगळं व्यवस्थित, मांडी घालणे व्यवस्थित, आता मांडी घालून जेवण करता येतं. मांडी घालून जेवण करता येतं, उठ्या बशा काढता येतात आधी सारख्या. म्हणजे फिजिओथेरपी शिवाय हे जमलं नसतं ना. खात्री झाली ना, म्हणजे की फिजिओथेरपी झाली म्हणून आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आता रुटीन मध्ये त्याच्यात व्यवस्थित लागू शकलो. तुला सगळ्यांना पण असंच सांगावं असं वाटेल ना की सर्जरी झाल्यानंतर सुद्धा की ताबडतोब फिजिओथेरपी करणं आवश्यक आहे, नाहीतर आपला मुलगा तसाच्या तसाच राहिला असता. बरोबर. छान, धन्यवाद.